रायझिंग सोलापूर या कार्यक्रमातल्या पुढल्या परिसंवादात आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांचा परिचय करून देतो. नरसे आडम सर, मला असं वाटतं ज्यांना कुठल्याही वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत शिक्षण या क्षेत्रातले एक्सपर्ट शंकर नवले सर. शिवाय राठी सर आपल्याबरोबर आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने ते प्रतिनिधित्व करता आणि आज आपलं म्हणणं या ठिकाणी मांडणार आहे. सुरुवात अर्थात मास्तर आपलं बसणं करतो. मास्तर म्हणायला खूप आवडतं आपल्याला, कारण सगळेच आपल्याला मास्तर म्हणून ओळखतात. ते या अर्थाने की आपण अनेक आपल्या हाताखालच्या पिढ्या शिक्षित केल्या आणि राजकारणात त्या पिढ्यांना एक नेतृत्व देखील उपलब्ध करून दिलं, प्राप्त करून दिलं. सोलापूर बदलताना तुम्ही बघितलंय, काय आणखीन व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? माईक ऑन करा. खालचं बटन. हॅलो. याला अनेक कारण आहेत. जी. सोलापूर हे मार्शलचं शहर आहे. सोलापूर हे माईक जवळ हुतात्म्याचं शहर आहे. या शहराचा इतिहास जगाच्या व्यासपीठावर आहे. एक 3-4 उदाहरण देतो कशा पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा परिणाम या उद्योगावरून, कामगाराच्या याच्यावर होतो. सगळ्यात अगोदर बीडी उद्योगाचं घेतो तुम्हाला. 50,000 महिला भारतात कुठेही नाही, एका ठिकाणी 50,000 महिला या सोलापूर शहरात काम करतात. आज अनेक वर्ष झालं त्यांना किमान वेतन मिळत नाही. प्रचंड संघर्ष केला मी. काम जातं म्हणून संघर्षाला मर्यादा आहे. या बीडी उद्योगावर सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी डिसेंबर 2003 धूम्रपान विरोधी कायदा आणला. बर. आणि त्या कायद्यामध्ये विडीचा समावेश झाला. आता मी जन्मापासून तंबाखू शिवलं नाही, जी, विडी प्यालेलं नाही, सिगरेट काहीच नाही मला. म्हणून आज 80 वर्षात सुद्धा धाकट आहे, अजून राहीन 10-15 वर्ष मी. जुनं खाल्लंय मास्तर तुम्ही. तर अनेक लोकांशी मी चर्चा केली. कोणतंही व्यसन अति झालं त्याचे परिणाम वाईट होतात. कॅन्सर, दमा, टीबी, बीबी अशा प्रकारचे होतात. आज आपल्या देशात शेतीच्या खालोखाल बीडीमध्ये 65 लाख लोक काम करतात. त्याच्यावर अवलंबून असलेले मग तंबाखू पिकवणारे, तेंडूपत्ता तोडणारे, याची विक्री करणारे, त्यांची संख्या 50 लाख आहे. 1.25 लाख लोक. मी स्वतः पंतप्रधानला, कारखानदारांना घेऊन स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंगशी कधी एवढं वेळ देत नाहीत. त्यांनी आम्हाला 28 मिनिटं वेळ दिला आणि त्यांना आम्ही समजावून सांगितलं की या कायद्यामुळं या उद्योगधंद्यावर संकट येऊ लागलेलं आहे, तरी बीडी उद्योगाला बाहेर काढा. आता मोदी साहेब आल्यावर अजून जाचक केलं. मोदी साहेबांनाही विनंती केली, मला सांगा परदेशी सिगरेटला भारतातलं मार्केट मिळावं म्हणून सोलापूरचं नव्हे संपूर्ण देशातलं बीडी उद्योग या कायद्यामुळं घटू लागलेला आहे. पूर्वी 65,000 कामगार होते, आता 48,000 कामगार आहेत. तुम्हाला दुसरं उदाहरण,
चीन बद्दल रोज बोलतो आपण. 15 वर्ष झालेलं आहे. चीनचं टॉवेल सोलापुरात येऊ लागलं. आता त्याचं मी सांगतो, 400 ग्रामचं टॉवेल चीनचं 60 रुपयाला आणि आपलं चादर, आपलं टॉवेल 74 रुपयाला. आपलं टॉवेल मजबूत आहे, चीनचं टॉवेल सफाईदार आहे. आज 42,000 कामगार होते, 13,000 लूम होते, 40% कपात झाली या 6 वर्षात. काय त्या चीनी टॉवेलवर बंदी का घालत नाही तुम्ही? यांच्यावर संकट आलं होतं. मी आमदार होतो, गोपीनाथ मुंडे राणे ऐकायला तयार नव्हता ना, त्या आनंदराव देवकतेला घेऊन 3 दिवस विधानसभा बंद पाडली एक्साईज करता, यांच्या एक्साईज करता. म्हणून माझी विनंती आहे, केवळ सोलापुरामध्ये चर्चा करून उपयोग होणार नाही. केंद्राचे काही निर्णय आहेत, राज्याचे काही निर्णय आहेत. या सर्व निर्णयाकरता आपल्याला अशा पद्धतीचं आंदोलन केवळ सोलापुरामध्ये करून उपयोगाचं नाही आहे. कारण आज सोलापूरचे 2 डोळे विडी आणि यंत्रमाग उद्योगावर आहे. हा एक आनंदाची गोष्ट आहे. रेडीमेडचं अलीकडे वाढू लागलेलं आहे, वाढावी अपेक्षा आहे. आमचेही प्रयत्न आहे. कदाचित मी जिवंत राहिलो, या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आला होता, आला नाही म्हणून कोण म्हणतात? करप्शनमुळे संपलं ते. बर, 1100 कोटीचं या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी फक्त जमीन घेतली, बाकी काही झालं नाही. बर, तर या ठिकाणी टेक्सटाईल पार्कची गरज आहे, रेडीमेड पार्कची गरज आहे. आम्ही 30,000 घरापैकी 15,000 घरं दिलेले आहेत. राहिलेले 15,000 घरं या डिसेंबर अखेर आम्ही देणार आहे. सोलापूरला चालना देण्याकरता 100% टेक्सटाईल पार्क, रेडीमेड पार्क, IT पार्क हे संपूर्ण सोलापूरला विश्वासामध्ये घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सोडणार नाही. एकदा मी काम पकडलं, मग ते कोणत्याही पक्षाचं माणूस असू द्या, त्यांच्याकडनं आणायची. आता या ठिकाणी केतन शाह बसलेला आहे, मध्ये त्यांच्यावर असा संक्रांत आला होता. स्वतः मी मदत केलं तर ना, नुसतं शिक्का मारतात. आडम मास्तरच्या संपामुळे कारखाने बंद पडले. एक तरी कारखाना बंद पडलेला सांगा. जुनी गिरणीमध्ये 18,000 कामगार होते साहेब. मी 18 वर्षाचा, ती गिरणी मी बंद पाडू शकतो? बिलकुल. मी अनेकदा सांगितलं, माधवराव आपटेनं मी अनेकदा सांगितलं, साहेब तुम्ही अंगठीमधून साडी काढता. सोव्हिएत युनियनचं 80% मार्केट होतं लक्ष्मीष्टूचं. पर्यायी मार्केट तुम्ही पाहिलं नाही. सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले, लक्ष्मीष्टूला घर लागलं. जी, स्वतः नरसिंगगिरीची मिल बंद केली सरकारने. काय त्या कामगाराला न्याय मिळावा, पगार मिळावा हे म्हणणं दोष आहे? मला काही समजत नाही. मास्तर कान धरलाय तुम्ही काय सोडणार नाही या शंकाने. राठी साहेबांकडे जातो. राठी साहेबांना काहीतरी या विषयाला घेऊन बोलायचं आहे. आपल्या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये बहुतांशी उद्योजक जे असतील, आपण जर पाहिलं तर अर्थात ते कापड व्यवसायातले देखील असावेत, असणं साहजिक आहे. काय सध्या स्थिती आहे, काय व्हायला हवं, कशा दृष्टीने? मी जसा एक प्रश्न गेल्या परिसंवादात उपस्थित केलेला होता की पुन्हा एकदा सोलापुरी चादरीला उभारी देण्याकरता म्हणून काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? पहिला तर मी IBN लोकमतचा, IBN न्यूज 18चा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आतापर्यंत आम्ही तुमचे असे कार्यक्रमाला मुंबईला येत होतो, पण आज असं आहे की IBN न्यूज 18 लोकमत आमच्या दारी हे पहिल्यांदा घडत आहे की रायझिंग
रायझिंग सोलापूर म्हणून तुम्ही एक विषय घेतलाय आणि आज त्या विषयातून आम्हाला एक आनंद काय झाला की सोलापूरच्याकडं आता जसं मियानची जी नागपूरचं नाव घेतलं जात आहे किंवा औरंगाबाद छत्रपती शिवाजी संभाजीनगरचं नाव घेतलं जातं इन्व्हेस्टमेंटला, येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला एवढी खात्री आहे की आमचं तेवढं फॉलोअप झालंय, सोलापूरला नवीन इंडस्ट्री 100% आणतील. आता तुम्हाला वाटतं की इंडस्ट्री इथं काय येत नाही, त्याचं मूळ कारण आहे की जागा पाहिजे. कारण आपल्या इथं सोलापूरला ओळखी इंडस्ट्रियल इस्टेट पॅक आहे, चिंचोळी एमआयडीसी 27 एकरमध्ये पॅक आहे, जागा खाली आहे पण लोकांना दिलेली आहे. त्यानंतर अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं सुद्धा पॅक आहे. इथं जास्तीत जास्त अक्कलकोट रोड ह्या एरियामध्ये जसं आता मास्तर साहेबांनी सांगितलं की पॉवरलूम इंडस्ट्री आहे आणि हळूहळू तिथं टेक्स्टाईलच्या ऐवजी टाईल्सची इंडस्ट्री वाढायला लागली. त्याचं कारण आहे की अनेक जण आपलं वेळेनुसार बदल नाही केला आणि कॉम्पिटिशनमध्ये टिकले नाही, त्यामुळे ते बंद पडलंय. त्याच्यानंतर आज सोलापूरमध्ये विडी कामगार जे जास्त होते ते महिलांना आज आपण रेडीमेड इंडस्ट्रीमध्ये आणतोय. सोलापूर हे रेडीमेडसाठी पण हब चांगल्या प्रमाणात झालंय, ज्याचं युनिफॉर्म मोठ्या प्रमाणात आपलं विकलं जात आहे. ह्या गोष्टी असताना सोलापूरला प्रिसिजन कॅम्पशॉपचं वारंवार नाव घेतलं जात आहे, बालाजी एमएनसी घेऊन जात आहे, फॉन्ड्रीज सुद्धा सोलापुरात आहेत, केमिकल्स फॅक्टरी अजून 7-8 केमिकल फॅक्टरीज आहेत, शुगर कॅन फॅक्टरी आहे. मला सगळ्यात आनंद होतो की आमचं 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट सोलापूर टेरी टॉवेल याचं नाव सरकारने घेतलेलं आहे. त्यानंतर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टमध्ये प्रोमोगायनेट आले. आम्हाला अभिमान आहे की शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना प्रोमोगायनेटचं ऑफिस इथं सोलापूरला मेन झालंय. आज असं पहिल्यांदा इथं घडलंय. सोलापूरमध्ये सगळं चांगलं असताना इथं विकास होत नाही असं म्हणता येत नाही, कारण गोल्डच्या सगळ्या टाईपचे शोरूम सोलापूरला आहे. कुठली कंपनी नाही असं नाहीये, मोटरसायकलीच्या सगळ्या कंपन्या आहेत. आणि आज हळूहळू आमचं दरडोई उत्पन्न बघितलं भारतामध्ये आम्ही पुढे आहे. फक्त यावर्षी काय झालेलं आहे, एक्सपोर्टमध्ये परवा जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जेव्हा डिक्लेरेशन केलंय तर टेक्स्टाईलचं एक्सपोर्ट वर्ल्डमधून इंडियाचं एक्सपोर्ट कमीच होतोय, कारण आमचं 2.4% वरनं आता आम्ही 4% राहिलं. आज गारमेंट आणि बाकी टेरी टॉवेल, मेडअप्स किंवा कापड ह्याचं फक्त 4% एक्सपोर्ट आपल्या महाराष्ट्रातून होत आहे. आणि आज एक्सपोर्टमध्ये सगळीकडेच युद्धाची परिस्थिती आपल्याला सगळ्यात जास्त माहित आहे. 59 ठिकाणी युद्ध चालू आहे, त्याचा इफेक्ट प्रत्येक ठिकाणी आलाय. आणि डॉलर आज काय रेट झालाय, काल ट्रम्प सरकार आलंय, आता बघू त्याच्यात काय चेंजेस होतात. हेमटेक्सला आता परवाच एक्झिबिशन झालंय, कारण आज सोलापूरचा एक्सपोर्ट वाढलाय, परंतु याच्यामध्ये ऑर्डर्स नसल्यामुळे सगळे एक्सपोर्टर घाबरलेले आहेत. परंतु काल एक्झिबिशनला 25 ते 30 लोक आमचे जाऊन आलेत, नवीन ऑर्डर्स येतील आणि नवीन काम मिळेल. आज सोलापूरमध्ये चांगले कामगार आहेत, चांगले मालक लोक आहेत, चांगले क्वालिटी बनवल्या जातात. आज फिलामेंट सारखं टॉवेल आम्ही बनवतोय जे कॉम्पिटिशनमध्ये चायनामध्ये उतरत आहे. चायनाच्या टॉवेलमुळे आमचं नुकसान होतंय, ही जी धारणा झालेली आहे त्याच्यात वर्ल्ड इकॉनॉमी ओपन आहे, त्याच्यात कॉम्पिटिशनला टिकायला पाहिजे असंच आमचं यंत्रमाग संघाचं आणि चेंबरचं म्हणणं आहे. कारण आपण नुसतं तेच गोष्टी धरून बसलो तर पुढे जाणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन आहे. साधं ई बाईक आपण बघितलं तर वेगवेगळ्या कंपन्या आल्यात, आता ऍक्टिव्हाची पण ई बाईक यायला लागली आहे. तर मोठमोठ्या कंपन्या चेंजेस करत असताना आम्ही तसंच बसलो तर चालणार नाही आणि आम्हाला चेंजेस करायचे आहे. सोलापूरचा विकास होण्यासाठी मेडिकल हब मोठ्या प्रमाणात आहे, कारण आमच्या मेडिकल हबमध्ये कोविडमध्ये साहेब आमचं जे मास्क बनवत होतो सोलापुरातून, बरोबर, आणि नंतर चादर आणि नंतर ते टॉवेल लागत होते, नॅपकिन्स लागत होते, ते आम्ही पाठवले. देशाच्या पंतप्रधानांनी ते ट्विट केलं होतं. नंतर स्मृती इराणी टेक्स्टाईल मिनिस्ट्री होती, त्यांनी आमची वाहवा केली की आम्ही पीपी किट सोलापुरात बनवले. असं चांगल्या प्रकारचं इथं सोलापूरमध्ये बनवलंय, त्याला इन्व्हेस्टमेंट करायला आता फक्त एवढंच आहे की आम्ही R&D करायचं आहे. दुसरी गोष्ट की इथं टेक्स्टाईल पार्क काय येत नाही, ऑलरेडी एशियाई टेक्स्टाईल पार्क इथं झालेलं आहे. आणि असं त्यांची पॉलिसी की ज्या गावामध्ये एखादा टेक्स्टाईल पार्क होत आहे तर दुसरं पार्क येत नाही. आता 7 टेक्स्टाईल पार्क देशाने मेगा टेक्स्टाईल प्रोजेक्ट केले, अमरावतीला त्याच्यातून निवडलं गेलं, म्हणून आपल्या महाराष्ट्रातला अमरावतीचं टेक्स्टाईल पार्क झालेलं आहे. PM मेगा टेक्स्टाईल पार्क असं त्यांची स्कीम आहे आणि 40% स्कीम आहे. मेगा क्लस्टरच्या बरोबर इथं अनेक टाईपचे क्लस्टर्स आपल्या DICच्या माध्यमातून दिले जाते, CMEPG दिलं जाते, PMEPG दिलं जाते. रिझर्व्ह बँकेचे लोक दर 6 महिन्याला इथून मिटिंग घेतात, लोन देण्यासाठी बँका पुढे येत आहेत. फक्त नवीन युवक आपल्याकडे संख्या जास्त आहे सगळीकडे. हे लोक जी मेंटॅलिटी आहे की पगार मोठा मिळतो म्हणून बाहेर जातो, पण आपल्या आई वडिलाचा विचार करून जर गावात राहिलं आणि हाय त्याच्यात जर बिझनेस आला. आता आमच्या बी सर्कलमध्ये आमचे पोरं बाहेर चाललेत, कामगाराची बी पोरं बाहेर चाललेत, त्यामुळे आम्ही ऑटोमेजेशनमध्ये गेलोय. सोलापूरमध्ये आता मास्तर साहेबांनी सांगितलं 13,000 लूम्स 35,000 लोक आहे, तर ऑटोमेजेशन झाले. 2,000 ते 2,500 रॅपियर लूम्स आलेत
आणि एअरजेट 225 मशीन आलेत. ह्याच्या हायस्पीड्समध्ये एक्सपोर्टमध्ये टाइम पिरियडमध्ये माल पाठवावा लागतो, अदरवाईज ऑर्डर कॅन्सल होते, ते टाइम पिरियड जाते. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये रेल्वेचा उल्लेख कुठंच झाला नाही. तर माझं सोलापूरच्या बाबतीत म्हणाला मग आम्हाला लय अभिमान आहे सोलापूरचा, कारण पर डे 120 ट्रेन्स अपडाऊन्स होतात. मी एक ZRUCC मेंबर सुद्धा आहे. डबल लाईन आपल्या सोलापूरची झालेली आहे, इलेक्ट्रिफिकेशन टोटल झालेलं आहे. आणि आज वंदे भारत, आज जसं वंदे भारत ट्रेन जी आहे ती 9वी मिळाली आम्हाला. जेव्हा की शिर्डी का साई बाबा बरोबर आमचं डिक्लेरेशन झालं, आमचे माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी आणि आम्ही या ट्रेनसाठी एवढा पाठपुरावा केला चेंबरच्या माध्यमातून. ही ट्रेन जेव्हा मिळाली आम्हाला एवढा आनंद झाला. ट्रेनचं आणायला आम्ही कुरुरवाडीपर्यंत गेलो होतो. साहेब, 9वी ट्रेन आमची डिक्लेअर झाली तेव्हा वाटलं की शिर्डीच्या अगोदर आपली पण सोलापूरचा पहिला डिक्लेअर केला. स्मार्ट सिटी सुद्धा आपल्याला 9 मिळाले. सोलापूर प्रत्येक ठिकाणी लकी आहे. फक्त रायझिंग सोलापूर म्हणून जसं तुम्ही न्यूज 18ने उचललं, सगळ्या चॅनलनी जर सोलापूरचा हायलाईट केला तर मला एवढं खात्री आहे की सोलापूरचं नाव सगळ्या मुख्यमंत्र्यापासून सगळ्याच्या डोक्यात बसे. अपने महाराष्ट्र में सोलापुर भी है, खाली छत्रपति शिवाजी नगर, नाशिक, पुणे, ठाणा, बॉम्बे, यहाँ इंडस्ट्री यहाँ पे भी हम काम करते हैं. आज कुंभारी MIDC ज्याला मी 2016 पासून आमदार आणि माजी पालकमंत्री विजय देशमुखच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केलाय, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता फक्त 39 कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यायचे. जर ते पैसे आले तर आपली MIDC 2200 एकरचा आम्ही 7-12 प्रवीण पोटे पाटील साहेब जेव्हा राज्यमंत्री होते, आता उदय सामंत साहेबाबरोबर मिटिंग करून त्यांना दिलं आणि त्यांनी काम केलं. सर, ह्या सरकारने, मागच्या सरकारने आमचे 22 कामं केले. मी चंद्रकांत दादाबरोबर जर मिटिंग झालं तर मी त्यांना म्हटलो तुम्ही उच्च शिक्षण मंत्री आहे पण तुम्हाला 10 पैकी 8 मार्क देतो. कारण उद्योग भवनची मागणी आमची अनेक वर्षापासून पेंडिंग होती. ती उद्योग भवन आमच्या इथं सुरू होते, ज्याच्यामुळे एका छत्राखाली सगळे परवाने मिळतील. हे एक मोठं झालं. प्रादेशिक कार्यालय RO ऑफिस इथे आलं पाहिजे, त्याचं काम केले. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने जो विकास जो तो होतो असं तुम्हाला वाटतं. नवले सर, तुम्ही एज्युकेशन या सेक्टरमधले एक्सपर्ट आहात. बघा, सहज सोपं हा क्रम आहे की मी जिथे जन्माला आलो तिथं मला उत्तम पद्धतीचं शिक्षण मिळावं, हा एक म्हणजे तो माझा अधिकार आहे. आणि ती त्या पद्धतीच्या संस्थात किंवा तसं वातावरण त्या शहरात असणं आवश्यक असतं. म्हणजे एकीकडे आपण बारामती बघतो, जिथे आपण पाहिलं तर सगळ्याच पद्धतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तुमच्या सोलापुरात देखील एक चांगलं एज्युकेशन हब तयार होण्याच्या दृष्टीने काम होतंय का? सर, खरंच हा म्हणजे आता ज्या चर्चा चालू आहेत, हे तिसरं चर्चासत्र आहे आणि न्यूज 18 लोकमतचा खरंच आभार मानला पाहिजे की आमच्या रायझिंग सोलापूरसाठी आपण पुढाकार घेतलेला आहे आणि आम्हाला सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. आणि आता जे पहिली दोन्ही सत्र झाली आणि त्यानंतर आताचं जे सत्र चालू आहे, म्हणजे पहिलं ट्रॅफिक अवेअरनेस रिलेटेड झालं, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड झालं आणि आता तिसरं जे आहे उद्योगधंदा वाढीसाठी आणि त्यातच एज्युकेशन हा सर्वात, कारण एज्युकेशन असेल, एज्युकेटेड लोक असतील तर उद्योगधंद्यासाठी ते सपोर्टिंग करणार. आणि या ठिकाणी आडम मस्तारांसारखे अनुभवी लोक आहेत, राजीव राठी सरांसारखे म्हणजे जी या क्षेत्रामध्ये लीड करतायत असे लोक आहेत आणि मी एज्युकेशन सेक्टरमधून येतोय. तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की या सोलापूरमध्ये म्हणजे मागच्या दोन्ही चर्चासत्रात सुद्धा तो उल्लेख झाला की जवळजवळ आपल्या सोलापूरमध्ये म्हणजे जे टेक्निकल मॅनपॉवर आपण जिथं म्हणूयात, टेक्निकल मॅनपॉवरमध्ये अर्थात इंजिनिअरिंग, डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, 15 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जवळजवळ आपल्या इथे 13-14 पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत आणि त्याचबरोबर ITI सुद्धा आहेत. म्हणजे ज्या ज्या लेवलला जी मॅनपॉवर लागणार आहे त्या मॅनपॉवर पुरवणारे तशा प्रकारच्या संस्था या ठिकाणी आमच्या इथे आहेत. आणि संस्था सुद्धा नामांकित संस्था आहेत. म्हणजे आमच्या सिंहगड सारख्या संस्था या ठिकाणी, बाकी या चांगल्या संस्था या सोलापूरमध्ये आहेत आणि सगळ्या ठिकाणाहून जे पासआउट होणारे विद्यार्थी आहेत. बरं, हा फक्त त्या संस्था फक्त विद्यार्थ्यांना शिकवतात असं नाही, तर इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटनुसार विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं पाहिजे याच्यानुसार ज्या आमच्यासाठी समजा AICTE असेल, युनिव्हर्सिटी UGC असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या काही नवीन योजना असतात किंवा त्यांचं जे काही प्लॅनिंग असतं, आता सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण 2020 सर्वांनी ऐकलेलं आहे. ते नवीन शैक्षणिक धोरण आपल्या सोलापूर जिल्ह्याचं सर्वात चांगली गोष्ट आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या एकाच जिल्ह्यासाठी असेल आपलं विद्यापीठ आहे. मग ह्या विद्यापीठानं आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करणारं आपलं पहिलं विद्यापीठ होतं, हे आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे. म्हणजे आमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं हा करिक्युलम 2023लाच इम्प्लिमेंट केला, बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी 2024ला इम्प्लिमेंट केला. त्या याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मग त्यांना इंटर्नशिप
करणं असेल, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करणं असेल, तो त्यांना म्हणजे त्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर अप्रेंटिसशिपसाठीचं सुद्धा इव्हन म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटने असेल, आपल्या विद्यापीठानं असेल, बोर्ड सारख्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून आमच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे नोकरीच्या संधी मिळतील, आमच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अपॉर्च्युनिटी मिळतील, हा झाला हायर एज्युकेशन मधला. बरं, हा टेक्निकल एज्युकेशन मध्ये जसं आहे तसंच इतर म्हणजे कन्व्हेन्शनल हायर एज्युकेशन आहेत त्या ठिकाणी सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. याच्या खाली जर आपण स्तर पाहिला तर सोलापूरमध्ये अगदी नामांकित शिक्षण देणाऱ्या सुद्धा संस्था म्हणजे अगदी प्री प्रायमरी लेवल पासून तर 12th सायन्स लेवल पर्यंत किंवा इतर याच्यात सुद्धा त्या संस्था आहेत. त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं की बरेचसे विद्यार्थी एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करतात, तर एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या अगदी म्हणजे आपल्या देशाच्या पातळीवर ज्या संस्था नामांकित केल्या, पूर्वी कसं व्हायचं की कोटा असेल, लातूर असेल, अशा ठिकाणी जाऊन विद्यार्थी त्या ठिकाणी एंट्रन्सची तयारी करायचे. पण आता तशा प्रकारच्या प्रशिक्षण देणाऱ्या किंवा तशा प्रकारचं कोचिंग देणाऱ्या संस्था सोलापूरमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे त्या क्षेत्रात सुद्धा सोलापूरमध्ये खूप चांगलं योगदान आता व्हायला लागलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपण आता सरांनी उल्लेख केला की आपली सोलापूर हे 9व स्मार्ट सिटी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यावेळेस डिक्लेअर केलेलं होतं आणि हे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट होत असताना कारण मागच्या दोन्ही याच्यामध्ये तो उल्लेख झाला की जनसहभाग फार महत्वाचा आहे. हा जनसहभाग वाढवण्यासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आमच्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजच्या सर्व लोकांनी खूप चांगला पुढाकार घेतला होता. कारण आपल्या महानगरपालिकेचं ज्यावेळेस ते प्रेझेंटेशन मला वाटतं काळम पाटील साहेब त्यावेळेस आयुक्त होते आपले आणि त्यांना जे प्रेझेंटेशन करायचं होतं त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये हा एक पॉईंट होता की तुम्ही जे काय प्रेझेंट करणार आहात तुमच्या तिथल्या भागातल्या लोकांना किती माहिती की तुमचं स्मार्ट सिटी झालं पाहिजे. मग त्यासाठीची ती काय क्वेश्चनरी असेल त्यासाठीचं जे लोकांच्यापर्यंत पोहोचणं असेल ऑफकोर्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो पुढाकार घेऊन त्यावेळेस गेलेले होते आणि मला असं वाटतं की त्याचा तो फायदा झाला. काळम पाटील सरांचं प्रेझेंटेशन ऑफकोर्स चांगलं झालेलं असेल, आपल्याला नवी स्मार्ट सिटी मिळालेली होती. आता याच्या पुढे जाऊन खरं तर म्हणजे सोलापूर रायझिंग नक्कीच होत आहे. ऑफकोर्स याचा स्पीड स्लो आहे, याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे, पण मी जे आता पाहतोय पूर्वी कसं व्हायचं की एखादा विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन घेतल्यानंतर अर्थातच म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की जे काय म्हणता येईल की लोकांना एक आकर्षण असतं, मोठ्या शहराचं आकर्षण असेल, मोठ्या प्रगतीचं आकर्षण असेल, प्रत्येकाला असतं. पण तशा प्रकारच्या आकर्षणाचे जे काही बिंदू असतात जे तरुण पिढीला आकर्षित काय करतात, एक मॉल संस्कृती असते, एक चांगली लाईफस्टाईल असते, चांगलं ट्रान्सपोर्टेशन पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर ऑफकोर्स त्याच्यावरती आता हे व्हायला लागलेलं आहे. पण तसं जर विचार केला तर सोलापूरमध्ये सुद्धा आता चांगले नामांकित असे मॉल सोलापूरमध्ये यायला लागलेले आहेत. बिलकुल नामांकित अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन सोलापूरमध्ये यायला लागलेल्या आहेत. अर्थात यासाठी सुद्धा आता माझ्या अगोदरचे वक्ते जे आपले सारंग तारे सर होते त्यांनी सांगितलं, आपले राठी साहेब आहेत किंवा याच्यापूर्वी आता केतन शाह साहेबांनी सांगितलं की आयटी पार्कसाठी सुद्धा म्हणजे आता आडम मास्तर सरांनी सुद्धा सांगितलं की आयटी पार्कसाठी, कारण हा आता सध्याचा जर कळीचा मुद्दा जर पाहिला तरुणांना मॅक्सिमम रोजगार कुठे निर्माण होतोय तर आयटी क्षेत्रामध्ये होतोय. आपल्या सोलापूरमध्ये आयटी पार्क मला वाटतं चिंचोळी एमआयडीसी मध्ये तशी प्रकारचं एक बिल्डिंग तयार आहे, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तयार होतं. फक्त काही मला माहित नाही म्हणजे काही राजकीय हे असेल किंवा तशा पद्धतीनं ते तसे पुढे गेलं नाही आणि ते आयटी पार्क अजून फंक्शनिंग लेवलला आलेलं नाही. पण तसं आयटी पार्क सोलापूरमध्ये जर झालं तर आणि आता तसंच झालेलं आहे, काही आयटी कंपनीज इथे आलेल्या आहेत. आमच्याच कॉलेजचा एक विद्यार्थी माझी विद्यार्थी त्यांनी स्वतःची सोलापूरमधली स्वतःची पहिली आयटी कंपनी आपल्या सोलापूरमध्ये स्थापन झालेली आहे. म्हणजे आणि त्याच्या पुढे जाऊन मी त्यावेळेसही महानगरपालिकेला एक प्रस्ताव दिला होता, कारण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जर विचार केला, आपल्या पंतप्रधानांचा सुद्धा आणि कालच्या मन की बात मध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला की स्टार्टअप जो आज शब्द आहे, पूर्वी फक्त टायर 1 सिटीमध्ये त्यांनी टायर 1, टायर 2, टायर 3 सिटीचा उल्लेख केला. आता टायर 2 किंवा टायर 3 सिटीमध्ये स्टार्टअप जास्त व्हायला लागले. अगदी त्यांनी म्हणजे आपल्या पूर्व साईडच्या काही राज्यांचा उल्लेख केला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की सोलापूरमध्ये सुद्धा स्टार्टअप व्हायला लागलेले आहेत. माझा अशी पुढची इच्छा आहे की ज्या काही आपल्या महानगरपालिका असतील किंवा ज्या काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत यांच्या ज्या काही प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत, ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंट जर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जर दिल्या तर ते विद्यार्थी त्याच्यावर काहीतरी सोल्युशन शोधतील आणि मग स्वतःचा स्टार्टअप तयार करतील, जेणेकरून त्यांचा आणि सोलापूरच्या विकासासाठी नक्कीच फायदा होणार आहे. बिलकुल विकासातला सहभाग स्टार्टअपच्या माध्यमातून. मास्तर, काय पुढलं मिशन ठेवलंय? म्हणजे उद्योग येत आहेत, विकास होतोय असं वक्त्यांचं म्हणणं पडतंय, पण विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही देखील काम केलेलं आहे. पण भलेही आपण काय म्हणूयात की त्या पदावर नसलो तरी आंदोलक म्हणून कायम तुमचा आग्रह असतो, तुम्ही भिडत असता. काय सोलापूरसाठी येणाऱ्या काळात आणायला हवं जी खरं तर काळाची गरज आहे? सोलापूरच्या कारखानदारामध्ये माणुसकी ही चीज नाहीये, माझा गंभीर आरोप आहे. 55 वर्षाच्या अनुभवामधून हे मी बोलतो आहे. बर,
1972 एक नया पैसा करता मला तुरुंगात 15 दिवस जावं लागलं. बर. हे 50 वर्ष झालंय मी संघर्ष करतोय. हं. कोणालाही वाटतं दिवाळीच्या वेळेला आपल्या कच्च्या बच्चांना काहीतरी द्यावं. बरोबर. 90% कारखानदार दिवाळीच्या वेळेला 8-33 बोनस देत नाही, 5-7% आम्हाला. तुम्हाला श्रमिकांना माणुसकी म्हणून चीज आहे का नाही? उद्योग ज्या वेळेला वाढतो त्या उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या मालाला जर गुणवत्ता राहिली ते बाजारामध्ये विकलं जातं. आणि गुणवत्ता ठेवायचं असेल त्या श्रमिकाला बघितलं पाहिजे. तुम्ही श्रमिकाला 10 दिवस 10 तास 12 तास राबवता, साधं किमान वेतन त्याला देत नाही. बर. अनेक वर्षापासून आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो फंड लावण्याकरता. बिडी उद्योगाला हे बिडी सिगरेट लावण्याकरता सुप्रीम कोर्टापर्यंत मी गेलो. कायद्याचा आधार पुष्कळ घेतला मी, असं नाहीये. म्हणून सोलापूर शहरामध्ये आता मी पुण्यात बघतो, साधा मी इचलकरंजीमध्ये अनेक कारखानदाराशी बोललो. बर. दिवाळीला 10% पासून 25% बोनस देत होते. म्हणजे अशी काहीतरी उद्योग कधी वाढतो, हं. मुलं जायचं कधी बंद होतील. बर. रोज आपण म्हणतो मुलं जाऊ लागले जाऊ लागले जाऊ लागले. हं. त्याला जगण्या एवढं तरी या ठिकाणी मिळेल का याची शाश्वती जर मिळत नसेल, बर. तरुण मुलं कसं राहतील? आणि आमच्या राजकीय लोकांचे आता या ठिकाणी सांगून गेले, आता ते नाही आहेत, ते बाहेर गेले. हं. विमान पाहिजे, हं. घ्या विमान. कोण नको म्हणलं तुम्हाला? पण साधं सिटी बस चालू आहे का शहरात? बर. 30 गाड्या चालू आहेत. 30 125 गाड्या लागतात, 30 गाड्या. आणि उदाहरण सांगतो, पेन्शन नाही म्हणून 50 कामगार मेलेत. 50 मनावर परिणाम होत. तर परवा तुम्ही सांगितलं ऍक्सिडेंटचं, ती साक्षी आमच्या कार्यकर्त्याची मुलगी, घटना ताजीच आहे. हं. तिनं वडिलाला 3 वाजता सांगते मला गड्ड्यावर घेऊन जावा. वडील म्हणतो शिकवणीवरनं ये, तुला मी आज गड्ड्यावरून घेऊन जातो. ते गड्ड्याला जात नाही, मसदनाला जात असेल. अरे साधं सिग्नल चालू नाही. पोलीस कमिशनर म्हणतो, कलेक्टर म्हणतो, महापालिका म्हणते, बीएनसी म्हणते. नॅशनल हायवे काय सांगावं? साधं सिग्नल लागलेलं आहे. काय चालू आहे या शहरामध्ये? अहो तुम्हाला साधं, मला हे एक्सप्रेस हायवेवर स्पीड ब्रेकर लावतात. बर. स्पीड ब्रेकर करायला काय अडचण? किती पैसे लागणार? नाही त्या ठिकाणी वायफट परत पैसे खर्च करतात. अहो माझ्याकडे 1 रुपया नव्हता. आजही माझी तपासणी करा सगळे संस्था. 2000 कोटीचं स्कीम मी या ठिकाणी आणलं 30,000 घरात. वा वा वा. 1 रुपया नव्हता जोरदार माझ्या टाळ्या. हातात. हा. आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे. बस. आपण हे घडवणार. आणि मी जर जिवंत राहिलं, तुम्ही पुढच्या 5 वर्षानंतर या ठिकाणी आयटी पार्क झाल्याशिवाय राहणार नाही. शब्द वा वा, क्या बात आहे. रायझिंग सोलापूर म्हणत असताना पुढलं मिशन मास्तरांनी आयटी पार्क ठेवलेलं आहे. कारण माझा मुलगा, स्वतःचा माझा मुलगा आज अमेरिकेमध्ये आहे. तो म्हणतो इथं काय मला पगार काय पडेल? मला तिथं 3 लाख रुपये.
हे मला बदलायचं आहे. माझ्या मुलाला सांगितलं 3 लाखच्या ठिकाणी लाख मिळेल, पण तुला सोलापुरात यावंच लागेल. वा वा मास्तर, आमचा पाठिंबा या गोष्टीला, आमची काही मदत लागली तर आम्ही सोबत आहोत. मी सोलापूर करता वचन, मला हे आमदार बिमदार याची मला हे नाही आहे. मला या ठिकाणी रोजगार निर्माण करायचा आहे आणि त्यांना न्याय मिळावा त्यांच्या हाताला, एवढंच माझ्यापेक्षा दुसरं काय. बस बस मास्तर, तुमची ऊर्जा कायम आहे, त्याला शुभेच्छा आहेत आमच्या. शेवटी जाता जाता राठी सर 2-2 मिनिटं आपल्याला दोघांनाही काय अपेक्षा व्यक्त करताय? हॅलो, मला अजून एक आनंदाची बातमी सांगायची आहे. बरं. रेल्वेच्या बाबतीमध्ये सोलापूरला लोकमान्य टर्मिनल्स जसं आहे तसं सोलापूरचं टिकेकारवर टर्मिनस झालंय. तिथून आता 16 गाड्या नवीन येतील जातील. एक सोलापूरच्या लोकांसाठी झालंय. दुसरी गोष्ट, मास्तर साहेबांनी म्हणलं की इथं वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, फॉरेनला कधी आपण जातो तर तिथं सर्वीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघतो, पण इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कमी आहे. त्याला PM ई बस आता आपल्याला 100 बसेस सोलापूरला मिळालेत, परंतु मागे जसं बसेस मिळाले बंद पडले तसं होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि सोलापूरमध्ये जे आता कुंभारी MIDC येणार आहे तिथं जे आता इन्फ्रास्ट्रक्चर नवीन घालून फॅक्टरीज करायचे ते प्लॅन्ड फॅक्टरी पाहिजे. आता जे जुन्या फॅक्टरीज आहेत तिथं नवीन काय एक्सपान्शन आम्हाला करायला येत नाही आणि गार्मेंटमध्ये अनेक लोक जायला लागले, स्कोप्स आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं सहकार्य की जे विडीचे लोक आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय, तर त्यांचे जास्तीत जास्त लोक आम्हाला सहकार्य केलं तर येणाऱ्या काळामध्ये विडीचा उद्योग थोडा अडचणीत येत आहे. कारण ते अनेक विडी कारखानदार सुद्धा आमच्याकडे येतात की आता आम्ही या कारखानदारी बंद करतो कारण त्यांचा मार्केट सेल कमी होत आहे. हे 2 गोष्टी आहे. सोलापूरचं नाव आम्ही पॉझिटिव्हली बोलतात की आता जे मागचे लोक म्हणले की निगेटिव्ह बोलू नका, आम्ही निगेटिव्ह चेंबर म्हणून कधीच बोलत नाही. आम्ही कुठल्याही याला नाव ठेवत नाही. परंतु एक गोष्ट आहे की सोलापूरवर मला एक खात्री आहे, पहिला राष्ट्रवादीचं 11 आमदार राहत होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपचं इथं वजन मोठं वाढवलं आहे आणि त्यांचं लक्ष इथं बऱ्यापैकी आहे. पंतप्रधान मोदी साहेब यांच्या पायाभरणीला सुद्धा आले, उद्घाटनाला सुद्धा आले. म्हणजे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा सोलापूरवर आहे. आम्ही जीएसटीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट त्यांना आम्ही मांडली आहे. आता जीएसटीचं चेंजेस काय व्हायला पाहिजे, 5, 12, 18, 28. राहुल गांधी साहेब सारखं म्हणतात की रेट्स कमी करा, तर हे रेटमध्ये चेंजेस करणं फार गरजेचं आहे. व्यापाऱ्यांचे अडचणी आहेत. सोलापूरमध्ये तुम्ही म्हणला की पार्किंगची व्यवस्था का होत नाही, त्याचा मोठा इश्यू आहे की रस्ते फार लहान आहेत. 9 मीटर आणि 12 मीटरचे बी रस्ते नाहीत, ते प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट की इथून उसाचे ट्रॅक्टर्स मोठ्या प्रमाणात जातात, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. त्याला आम्ही चेंबर आणि पोलीस कमिशनरची दर 3 महिन्याला मीटिंग होते, त्याच्या पाठीमागे गार्ड्स लावायला लावलेत, ते प्रत्येक कारखान्याने लावलेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आम्ही पाठपुरावा करून सीसीटीव्ही कॅमेरे मॅक्झिमम इथं घेतले. सोलापूरचं पोलीस आयुक्तालय आहे तेव्हापासून इथं थोडं क्राईम कमी झालंय. परंतु सोलापूरचे जे नवीन CP साहेब आहेत M राजकुमार यांची काम करायची पद्धत एवढी चांगली आहे. परवा जे सिद्धरामेश्वरच्या अक्षदाचा तुम्हाला उल्लेख करायला पाहिजे, कारण तुम्ही लाईव्ह दाखवलाय. जायला आणि यायला रस्ता पहिल्यांदा असं झालं की जाण्याचा आणि वेगळ्यांचा वेगळा मार्ग हो की चेंगराचेंगरी होऊ नये. एक चांगलं प्लॅनिंग आहे, कारण हे ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री सप्लाय करते तर आमचं त्यांच्याबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. विकासाची शर्यत असली ती थोडीशी अडथळ्याची जरी असली तरी विकास हा होणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने IT इंडस्ट्री बाबतीत सगळे म्हणतात, पण सोलापूरला अनेक टाईपच्या इंडस्ट्री. सर, ड्रायफ्रूट आमचं मंजूर झालंय, नितीन गडकरी साहेबांनी मंजूर केलंय. फक्त ते ड्रायफ्रूट एक झालं तर इथून एक्सपोर्टला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि रेल्वेचा मोठा फायदा आम्ही घेऊ. 1 मिनिट बोला. येस सर, सरांनी सांगितलं की खरोखर सोलापूर रायझिंग होत आहे. सोलापूर विषयी आताच्या जर तरुणांच्या मनात विचार केला तर तो पॉझिटिव्हच विचार आहे. हा विचार असाच राहिला पाहिजे. एज्युकेशन सेक्टरमध्ये जर विचार केला तर आम्ही आमच्या बाजूने सगळे प्रयत्न करत आहोत. थोडंसं ज्या काही म्हणजे सरकारी व्यवस्था आहेत, महानगरपालिका असेल किंवा बाकीच्या पण याचा आहे, त्यांचाही जर सपोर्ट मिळाला किंवा त्याच्या पुढे जाऊन जे विद्यार्थी हे होत आहेत. आता आडम जास्तर सरांनी एक चांगला मुद्दा खरोखर मांडला की विद्यार्थी पुण्याला जाण्याचं आकर्षण का असतं. विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला तिकडे गेल्यानंतर जास्त पॅकेज मिळतं. हाही कुठेतरी एक विचार व्हायला पाहिजे. इंडस्ट्री येत आहेत, इंडस्ट्री वाढत आहेत, इंडस्ट्री नक्कीच वाढत राहणार आहे, ते वाढण्याची अपेक्षा आपल्या सर्वांना आहे. पण त्याचबरोबर इंडस्ट्रीचे पॅकेजेस सुद्धा तसे वाढले पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना शेवटी कम्पेअर करताना अरे तिकडे गेल्यानंतर एवढं मिळतं, मला इथं राहिल्यानंतर एवढं मिळतं. अर्थात तिथं राहण्याचा वाकाचा खर्च वाढतो, परंतु तो खर्च जर सोडला तर मला सोलापूरमध्ये कारण कोणालाही आपल्या आईवडिलांच्या बरोबर माझ्या मातृभूमीमध्ये राहण्याची सर्वांना अपेक्षा असते. तशा प्रकारचं जर वातावरण मिळालं तर मला वाटतं विद्यार्थी हा इथे नक्कीच
नक्कीच राहील आणि तो सोलापूरच्या विकासासाठी नक्कीच अजून जास्त कॉन्ट्रीब्युट करेल. जी. म्हणजे सोलापूरचाच जीडीपी, सोलापूरचाच पैसा सोलापूरच्याच विकासासाठी वापरला जाईल आणि त्यातून पूर्णपणे सोलापूरचा आपल्याला सर्वांना अपेक्षित असलेला जो विकास आहे, कदाचित पुढच्या वेळेस आपली जेव्हा चर्चा असेल याच्यापेक्षा नक्कीच काही ना काहीतरी त्यात चित्र जे हे ते असणार, बदललेलं राईज असणार आहे असेल. असं अपेक्षा व्यक्त हा, करूया. बस सर. हा. एक मिनिट. सोलापूरला 4-5 दिवसाला एकदा पाणी, कुठं 6 दिवसाला, 7 दिवसाला. जी. तर रेनगर करता मी पाणी मागितलं महापालिकेला. त्यानं म्हणलं शहराला पाणी नाही, तुम्हाला कुठनं देणार. मग मी अभ्यास केला. तुमच्यासारख्या काही पत्रकार, काही इंजिनियर, काही असले सगळ्यांचं मत घेऊन त्यांनी म्हणलं तुम्ही आयरवाडीकडे जावा, तुम्हाला पाणी मिळेल. बर. मग आम्ही मिटिंग लावली कलेक्टर मार्फत, ते काय ऐकायला तयार नाही. सरळ पंतप्रधानाचं कार्यालय गाठलं मी. तिथले इतके उत्तम ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर. त्यांना जाऊन मी सांगितलं मला पंतप्रधानला भेटायचंय. त्यांनी म्हणले आता 4 दिवस परदेशात आहे, बर. तुमचं नेमकं शब्द सांगा. त्यानं सांगितलं पाण्याची अडचण आहे, नाही तर ते बांधून रिकामा पडेल. 15 दिवसामध्ये मोदी साहेबांनी माझ्या हातात ऑर्डर पाठवून दिलं आणि पाणी फुकट दिलं. वा, चला क्या बात आहे मंडळी. बघा, विकासाच्या दृष्टीने बघा. वाटचाल करण्याकरता इच्छाशक्तीचा अभाव पाहिजे. पाणी असू द्या, ती इच्छाशक्ती तुम्ही दाखवता मास्तर. इच्छाशक्ती दाखवला आणि 24 तास पाणी मिळू लागलं साहेब तिथं. वा 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 वा, फार फार अभिनंदन तुमचं नेतृत्व म्हणून. विकास असा सहज घडत नाही, त्यासाठी अशी नेतृत्व पण असावी त्याचं लागतात. एक पॅटर्न सांगितलं. बरोबर. ही अशी नेतृत्व देखील असावी लागतात आणि ते नेतृत्व जे ते आपल्या सगळ्यांमध्ये. शेवटी विकासाचा प्रवास एकमेकाच्या सहभागातच होऊ शकतो. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. एक छोटीशी आठवण, एक मोमेंट आपल्याला सगळ्यांना. छोटा काय